महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. ते जीवंतो श्री चरण श्री गुरूंचे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविते तो स्वभावे. जगी नित्य सर्व भावे त्यजावे जगी वंदते सर्व भावे करावे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी दासनवमीच्या निमित्ताने आपण समर्थ रामदास स्वामींचं चरित्र थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या चरित्राचं चिंतन करणार आहोत. समर्थ रामदास स्वामींचा जन्म जालना जिल्ह्यामध्ये जांब या गावात झाला. आईचं नाव रानूबाई आणि वडिलाचं नाव सूर्याजी ठोसर. आणि समर्थ रामदास स्वामींचं आईवडिलांनी ठेवलेलं नाव नारायण आहे. आता त्यांना समर्थ रामदास स्वामी हे नाव कुठं पडलं हे आपण पुढं पाहू. पण आज हे नारायण नाव आहे त्यांचं. यांचा जन्म झाला, थोडे मोठे झाले आणि त्यांना जन्मल्यापासून प्रभू रामचंद्राची भक्ती खूप आवडत होती. असं सांगितलं गेलं त्यांच्या चरित्रामध्ये की खूप लहान असताना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी त्यांना श्रीराम जय राम हा गुरुमंत्र दिला होता. आणि मग ते थोडे 4-5 वर्षाचे झाल्याच्या नंतर ते एवढे ध्यानस्थ व्हायचे, समाधी लावून बसणं आणि श्रीराम जय रामचा नेहमी मंत्र घोष करणं, जप करणं. एक दिवशी नारायण कुठे गेला चौखड आई शोधत होती. आणि या नारायणाने काय केलं, एका खोलीमध्ये जाऊन खोलीचा दरवाजा बंद करून बंदिस्त ध्यानस्थ बसलेला. काहीतरी पाहायचं म्हणून ते आई त्या रूममध्ये गेली तर हा नारायण डोळे झाकून ध्यानस्थ बसलेला आहे. आईने आवाज दिला, नारायण अरे तू इथं काय करतोय म्हणे, तुला मी किती वेळचं शोधलंय, काय करतोय तू. तो नारायण बोलतो, आई मी चिंता करतो. आई म्हटली, चिंता कशाची चिंता करतो तू. तो म्हणे विश्वाची. आई हसायला लागली, म्हणली अरे विश्व केवढं तू केवढा आणि त्या विश्वाची चिंता तू करतोस. हो म्हणे आई मी विश्वाची चिंता करतोय. आणि आई तुला मी आजच सांगून ठेवतो, मला कुठंतरी जावं लागेल आणि काहीतरी करावं लागेल. मला विश्वाकरता काहीतरी करायचे. आईला एक शॉकच लागला. आईने सूर्याजी पंताला सांगितलं, म्हणजे नारायणच्या वडिलांना सांगितलं, आपला नारायण काय करतोय म्हणे, मी विश्वाची चिंता करतो, मला कुठंतरी जायचं आहे, काहीतरी करायचं आहे, काय चाललंय म्हणे नारायणाचं. मग त्या वडिलाला सुद्धा विचार पडला का न जाणो हा आपल्यापासून जाईल का काय, संन्यास घेईल का काय, आपण काहीतरी केलं पाहिजे, ह्याला गुंतून टाकलं पाहिजे. आणि ज्या वेळेला नारायण 12 वर्षाचे होते त्यावेळेला वडिलांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला. का ह्याला या लग्नाच्या बंधनामध्ये अडकून टाकलं म्हणजे हा संन्यास घेणार नाही आणि आपल्यापासून लांब जाणार नाही. त्याप्रमाणे त्यांनी 12व्या वर्षी नारायणच्या लग्नाचा म्हणजे ठराव केला. लग्न ठरलं. लग्नाची वेळ जवळ आली. नारायण बाहुल्यावर येऊन उभा राहिला आहे. ज्या वेळेला ब्राह्मणाने सावधान म्हटल्याबरोबर नारायणाने त्या लग्न मंडपातून पळ काढला आणि गेले कुठं, नाशिकला पंचवटीला. काय केलं त्यांनी पंचवटीला जाऊन, पंचवटीला जाऊन या वश केला तो रघुराया. 13 कोटी जप करोनी सिलवी आपुली निज काया. शरण येता शिवराया प्रसन्न केली आदिमाया. महाराष्ट्र हा जिंकुनी सारा स्वराज्य स्थापी लवलाया. ऐशा सद्गुरु स्वामीला त्रिकाल करूया नमनाला. सरस्वती ही अल्पमतीने गाता ती कोणाला. अशा प्रकारे नारायण पंचवटीला आले. काय केलं त्यांनी पंचवटीला येऊन 13 कोटी रामनामाचा जप केला. त्यांची साधना अशी होती आणि त्यांनी ती साधनेची जागा अशी शोधली होती. नंदिनी आणि गोदावरी यांचा संगम आणि बाजूला स्मशानभूमी. का
तर ह्या स्मशानभूमीतला रोज येणारे प्रेत पाहणं किंवा तिथलं ते रडणं गागणं हे आपल्याला ऐकायला आलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला वैराग्य निर्माण झालं पाहिजे, विरक्ती निर्माण झाली पाहिजे. अशा ठिकाणी त्यांनी ती साधनेची जागा म्हणजे पसंत केली. पहाटे 4 वाजेपासून ते कमरे इतक्या पाण्यामध्ये उभं राहायचे, दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण त्यांची साधना चालायची. तेवढ्या वेळात सूर्योदयाच्या वेळेला गायत्री मंत्राचा जप करणं, सूर्यनारायणाची प्रार्थना करणं आणि श्रीराम जय राम जय जय रामचा जप करणं असं चालायचं. आणि एक दिवशी असंच त्यांचं साधना चाललेली होती आणि नाशिक जवळच काही अंतरावर दशक आणि पंचक असे 2 गावं त्यांना जोड नाव होतं आणि त्या गावामध्ये एक गिरीधर पंत नावाचा ब्राह्मण राहत होता आणि त्याची बायको अन्नपूर्णा. त्या गिरीधर पंतांना TB सारखा आजार झाला आणि वयाच्या 21व्या वर्षी त्यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. आता त्या काळामध्ये सती जाण्याची प्रथा होती. जाणारनीची इच्छा असो किंवा नसो, पण तो एक कायदाच होता. त्या न्यायाने या गिरीधर पंताची अंत्ययात्रा चाललेली आहे. अन्नपूर्णा सती जायला निघलेली आणि तिने जाता जाता स्वामी पाण्यामध्ये साधना करतात साधू कुणीतरी. आता आपण तर चाललेलोच आहेत. जसं का सच्चिदानंद बाबाची अंत्ययात्रा चालली होती आणि माऊली ते बसलेले त्यांच्या पत्नीने पाहिलं. तिने विचार केला आता असं बी आपण सती चाललो आहे तर एक संन्यासी साधू बसलेले तर आपण त्यांना नमस्कार करून जाऊया. त्या हेतूने सच्चिदानंद बाबाच्या पत्नीने ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. ती कथा आपल्याला सगळी माहिती. ती तशीच कथा ह्या अन्नपूर्णेच्या जीवनामध्ये घडली आणि मग ती आली आणि हे पाण्यामध्ये साधना करत होते. तिने लांबूनच नमस्कार केला, म्हणे साधू महाराज मी तुम्हाला नमस्कार करते आणि मी सती चालली, माझ्या स्वामीची प्रेतयात्रा चालली. ते स्वामीची प्रेतयात्रा चालली हा शब्द त्यांच्या कानावर जायच्या आधीच त्यांनी अष्टपुत्र सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. मग ती पुढं बोलली, म्हणे साधू महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिला आहे, पण माझ्या स्वामीची प्रेतयात्रा पुढं गेली आहे आणि मी आता सती जायला निघलेली आहे. आणि हे शब्द कानावर ऐकल्याच्या नंतर स्वामीने डोळे उघडले आणि विचारात पडले. ठीक आहे म्हणे. ते पाण्याच्या बाहेर आले, कमंडोलमध्ये पाणी भरलं आणि तड ते त्या स्मशानात जाऊन पोहोचले. तोपर्यंत ही अंत्ययात्रा तिथं जाऊन पोहोचलेली होती. प्रेताला खाली टेकवलेलं होतं. आणि मग स्वामी बोलले, समर्थ बोलले, गिरीधर पंताच्या दोऱ्या सोडा म्हणे. दोऱ्या सोडल्या. स्वामींनी कमंडलूतलं पाणी हातात घेतलं, सूर्याकडं हातात पाणी घेऊन सूर्याची आराधना केली, प्रभू रामचंद्राची आराधना केली आणि ते पाणी त्या गिरीधर स्वामीच्या अंगावर टाकलं. जसं अंगावर पाणी टाकलं तसं ते गिरीधर पंत उठून बसले. सगळ्या लोकांना एवढं आश्चर्य वाटलं, हे काय झालं म्हणे. आणि मग सगळ्या लोकांनी रामदास स्वामीच्या नावाने जय जयकार केला. गिरीधर पंताला काहीच कळालं नाही. आपण आलो पुढं, आपल्याला आणलंय पुढं, काय चाललंय. मग त्या वडिलांनी सांगितलं, बाळा तू गेला होता, या स्वामीने तुला उठवले, डिटेलमध्ये माहीत नाही पण तुला नंतर देऊ, स्वामीचं दर्शन घे. म्हणून ते उठले आणि ते अन्नपूर्णा आणि गिरीधर स्वामी त्या समर्थाच्या दिशेने निघले. तेव्हा त्यांनी हात केले, म्हणे मी अनुष्ठानामध्ये, मी साधनेमध्ये, या विषयावर आपण नंतर बोलू आपण म्हणे. आणि ते पुन्हा जाऊन त्यांच्या पाण्यामध्ये साधना करायला लागले. ते साधना करायला लागले आणि हे अंत्ययात्रेला आलेले लोक सगळे अवाक झाले. जरा वेळ थांबले तिथं, ते ज्याच्या त्याच्या घरी परत गेले. पाहता वाऱ्यासारखी बातमी पोहोचली आणि रामदास स्वामीला एवढा त्रास त्या नाशिकच्या लोकांनी दिला. जेवढे महाराष्ट्रामध्ये साधू संत होऊन गेले, छोटे मोठे, एकाही साधू संताला समाजाने सोडलं नाही त्रास दिल्याशिवाय. ज्या वेळेला समर्थ रस्त्याने चालायचे त्यावेळेला लहान मुलं दगडं मारायचे, नको ते बोलायचे. मोठे माणसंसुद्धा त्यांना नको ते बोलत होते. आणि आज हाच चमत्कार घडलेला आहे. चौकट बातमी पोहोचली
तो येडा साधू रस्त्याने चालायचा, तो भिक्षा मागायचा, पाण्यात तपश्चर्या करायचा, साधना करायचा. आज त्यांनी प्रेताला उठवले. मग आता उत्सुकता पाहायला जायचं आहे ना. खूप म्हणजे बहुसंख्येने लोक त्या स्मशानात झाले, येऊन गोळा झाले. आणि मग त्या गिरीधर पंतांनी ठरवलं आता घरी जाणे नाही, आता आपण इथंच बसायचं. अशा हेतूने ते तिथंच बसले. त्यांनी प्रभू रामचंद्राचा जयघोष करायला सुरुवात केली आणि रामनाम घेत होते. हे गावातले लोक येऊन तिथं गोळा झाले. आणि मग स्वामींनी ज्या वेळेला त्यांचा तो 12चा टाईम झाला त्यावेळेला ते पाण्यातून बाहेर आले आणि स्मशानात आले. सगळे लोक जय जयकार करायला लागले. त्यावेळेला स्वामींनी सांगितलं माझं याच्यामध्ये काही नाही, माझं नावसुद्धा घेऊ नका, तुम्हाला करायचं आहे प्रभू रामचंद्राचा घोष करा, कारण माझ्या प्रभूंनीच हे कार्य केलेलं आहे, माझं काही करू नका म्हणे. आणि ते साधू होते, संत होते, त्यांनी अंतरात समजलं यांनी काय निर्णय घेतलेला आहे. कारण गिरीधर स्वामींनी पक्का निर्णय घेतला होता घरी जायचं नाही, आता आपल्याला जे आयुष्य भेटलं आहे ते आता यांच्या चरणाशीच अर्पण करायचे. यांनी ओळखलं होतं म्हणून त्यांनी सांगितलं अन्नपूर्णाला आणि गिरीधर स्वामीला तुम्हाला घरी जायचं आहे, मी तुम्हाला फक्त अष्टपुत्र सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिला होता, पण मी आज तुम्हाला सांगतो की तुम्हाला 10 मुलं होती, तुम्ही घरी जा, मला माझ्या कामाला जाऊ द्या म्हणे. आणि मग हे घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर योगायोगाने थोड्याच दिवसात त्या अन्नपूर्णा मातेला पुत्ररत्न प्राप्ती झाली. आणि मग त्यांनी त्या छोट्या मुलाला घेऊन स्वामीच्या दर्शनाला गेले. त्यावेळेला स्वामींनी त्या मुलाचं नाव उद्धव ठेवलं. आणि त्या आईने सांगितलं अन्नपूर्णाने, स्वामी मी या मुलाला 5 वर्षाचं होईपर्यंत माझ्यापाशी ठेवीन, त्याचं संगोपन करीन आणि हा मुलगा तुमच्या चरणावर मी अर्पण करणार आहे. ठीक आहे म्हणे. 5 वर्षाचा मुलगा झाल्याच्या नंतर त्यांनी नेऊन त्या समर्थांच्या चरणावर अर्पण केलं. त्यावेळेला समर्थाने आशीर्वाद दिला का कोणी स्वतःचा मुलगा संन्याशाला लोटत नाही, देत नाही, तुम्ही दिला आहे तर तुमचे जे पुन्हा 10 मुलं होती तुम्हाला हा वजा झाला होता, हे मला दिला. आणि तुमचे ते 10 मुलाला म्हणजे असं एक नाव मिळेल दशपुत्री, हे आडनाव त्यांना तिथून पुढे लागलं. आणि मग स्वामी त्यांच्या कामाला लागले, हे यांच्या कामाला लागले. तर साधू संत काय करतात जीवनात येऊन, समजा आता आपल्या मनातलं अज्ञान दूर करतात, अहंकार असत्व दूर करतात. आता समर्थांनी हे मनाचे श्लोक 205 श्लोक कशा करता केले, त्यांनी काय सांगितले त्यातून. आपण ना एका श्लोकाचा जर आपण थोडक्यात अर्थ काढण्याचा प्रयत्न केला ना, आपल्या जीवनात कुठलाच प्रश्न आपल्याला सतवणार नाही, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तात्काळ मिळलं जाईल. काय सांगितले त्याच्यामध्ये, मनाला कुठं लावा म्हणून सांगितले, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, हे मना तू भक्ती मार्गाला जा, मग काय होईल, तरी श्रीहरी पावे जेतो स्वभावे. मग तू त्या श्रीहरीच्या चरणापाशी लीन होशील किंवा तुला देव प्रसन्न होईल. पुढं काय केलं पाहिजे, मनाने जगात ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सोडून द्या आणि जगात ज्या वंदनीय आहेत, पूजनीय आहेत, ह्या गोष्टी तुम्ही जीवनामध्ये अवलोकन करा. हे साधू संतांनी आपल्याला सांगितले. आता प्रत्येक श्लोकामध्ये किती अर्थ भरलेला आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, आपण फक्त दुःख दळत बसतोय, गिरवत बसतोय. जे सांगतेत स्वामी समर्थ सांगतेत काय, किंवा सगळं सृष्टीचा न्यायच सांगतोय, जगात सुख नाही, आपण सुख शोधायचं नाही, म्हणून आहे त्याच्यामध्ये चालायचं आहे. आणि अहंकार किंवा आपल्याला काय जे असेल हे संत आपल्याला किती सोप्या भाषेत समजून सांगतात. त्याचं दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर एक दिवशी समर्थ भिक्षेला गेले. पुऱ्या नाशिकमध्ये त्यांना भिक्षाच भेटली नाही. जवळच्या एका गावात गेले भिक्षेला. त्या गावात एक अशी श्रीमंत बाई राहत होती. नुसती श्रीमंत नव्हती तर तिचा अहंकारसुद्धा तितका श्रीमंत होता. आणि समर्थांनी भिक्षाम देही आवाज दिला आणि ही सुंदर अशी साज शृंगार अलंकार अशा अवस्थेमध्ये तिने भिक्षा पण तितकी सुंदर आणली. 5-56 आता जे काही घरात झालेलं असेल ते भिक्षा घेऊन आली आणि समर्थाला दिली. समर्थाने घेतली भिक्षा आणि ती काय बोलली, माझ्याच घरची रोज भिक्षा नेली पाहिजे तुम्ही. समर्थाने आधीच ओळखलं
हिच्या मनामध्ये अहंकार आहे. मी माझ्या श्रीमंतीला शोभन अशी भिक्षा स्वामीला देणार आहे आणि आज पण दिली आहे. ठीक आहे म्हटले. दुसऱ्या दिवशी आले, तिथंच त्यांनी भिक्षा आंबे आवाज दिला. हिने दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा सुंदर अशी भिक्षा तयार केली. आता संतांचं कसं असतं, आता हिने पाची पकवानाची जरी भिक्षा दिली तर समर्थांचा असा नियम होता, ते काय करायचं,